फील्ड मार्शल मुनेर यांनी मोठा फटाका फोडत इशारा दिला की भविष्यात भारताशी युद्ध झालं आणि आमचा देश धोक्यात आला तर आम्ही अणुबॉम्ब टाकायला मागे पुढे पाहणार नाही. त्यांच्या भाषेत, आम्ही अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत बरं का. जर वाटलं की आम्ही संपतोय तर फक्त आम्हीच का, जगाचा अर्ध भाग घेऊनच खाली जाऊ. म्हणजे आम्ही जाताना पार्टी सगळ्यांनाच घेऊन जाऊ. दिल्लीचे उपराज्यपाल सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं. म्हणजे आता कोर्टानेही सांगितलं, मेधाताई बोलणं पाणीसारखं असलं तरी थोडं फिल्टर करून बोलायला हवं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, आता साधारण 5,000 भटक्या कुत्र्यांसाठी खास लक्झरी आश्रयस्थाने उभारावीत आणि त्यात त्यांचं निर्जंतुकीकरण, लसीकरण करायला पुरेसे कर्मचारीही हवेत. म्हणजे काय, लवकरच भटक्या कुत्र्यांचंही स्वतःचा डॉग हॉटेल येणार, एसी रूम, फुल सर्व्हिस आणि कधी कंटाळा आला तर वॅक्सिन पाठी. सरकारच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये कुत्र्यांच्या चाव्याच्या तब्बल 37 लाखांहून अधिक घटना नोंदल्या गेल्या आणि त्यात 54 जणांचा संशयास्पद मानवी लेबीजमुळे मृत्यू झाला. कल्पना करा, एकदा चावा बसला की शरीर हळूहळू थरथरू लागतं, पाणी पाहून भीती वाटते आणि शेवटी फक्त अंधार उरतो. 36 वर्षीय माधुरी हत्तीण, ज्याला लोक प्रेमाने महादेवी म्हणतात, हिला नंदनी गावातून तब्बल 1170 किमी दूर गुजरातमधील जामनगर येथील अंबानी कुटुंबाच्या वंतारा वन्यजीव पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आलं. हे अगदी तसंच झालं जसं एखादं लहान मूल हट्ट करून म्हणतं, मला तोच खेळणं पाहिजे, आणि मग आई बाबा हजारो किलोमीटर दुरूनही ते खेळणं आणून देतात. फरक इतकाच की इथे खेळणं नाही तर पूर्ण हत्तीण पॅक करून देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने आज ठाम निर्णय देत न्यायाधीश ॲडव्होकेट जनरल पदांवर महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर बंदी घालणारे लष्कराचे धोरण रद्द केले. हा फक्त कायद्याचा विजय नाही, तर गणवेशातील महिलांच्या स्वप्नांचा, परिश्रमांचा आणि सन्मानाचा विजय आहे. ज्यांना आत्तापर्यंत हे पद तुमच्यासाठी नाही असं सांगितलं जात होतं, त्यांच्यासाठी हा क्षण म्हणजे दरवाजे उघडण्यापेक्षा आकाश खुलं झाल्यासारखं आहे. आज न्यायाने केवळ शब्द दिला नाही, तर तो शब्द समानतेच्या शपथेने मोहरला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी सांगितलं की जानेवारी 2024 पासून आतापर्यंत तांत्रिक बिघाडांमुळे तब्बल 10 विमानांना आपत्कालीन लँडिंग करावं लागलंय. ही आकडेवारी ऐकून प्रवाशांच्या मनात ताज्या हवाई अपघातांच्या आठवणी डोळ्यासमोर चमकतात. जिथं आकाशात उडण्याचं स्वप्न एका क्षणात जीव वाचवण्याच्या धडपडीत बदलतं. प्रत्येक आपत्कालीन लँडिंग म्हणजे फक्त नाविकाचं ताक जमिनीवर येणं नाही, तर शेकडो झडदाळणाऱ्या हृदयांचं एकाच वेळी जिवंत राहिलो असं म्हणत दिलासा घेणं आहे.